हेलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग. आय होप यू ऑल आर डुईंग वेल. 2 दिवस मी ब्लॉग टाकला नाही, थोडी बिझी होते कामामध्ये. आजचा ब्लॉग खास तुमच्यासाठी. आज होता नाश्त्यामध्ये विद्यार्थ्यांना पुलाव आणि ते बघू शकता माझे लाडके विद्यार्थी मस्त पुलावचा आस्वाद घेत आहेत. आज मी वर्गामध्ये घेतला विद्यार्थ्यांचा एक उपक्रम. आम्ही कथा लिहितो. वेगवेगळे विषय देऊन त्याच्यावर त्यांना मुद्दे काढून दिले आणि त्यांना कथा लिहायला सांगितले आणि कथेला त्या एक शीर्षक म्हणजे टायटल सुद्धा द्यायला सांगितलं. खूप छान आणि सुंदर सुंदर अशा कथा विद्यार्थ्यांनी तयार केल्या आणि सगळ्यांसमोर वाचून सुद्धा दाखवल्या. यामुळे काय होते ना, विद्यार्थ्यांना शब्दसंगती कशी जुळवायची, वाक्य कसे तयार करायचे आणि समोर बोलून दाखवण्याचा जो कॉन्फिडन्स असतो तो कॉन्फिडन्स येतो. ऑफिसमध्ये गेली तर संजू भाऊ आणि आमचे अध्यक्ष श्री प्रवीण भाऊ बसून होते. चर्चा याच्यावर सुरू होती की माझी जी अध्यक्ष आहे व्यवस्थापन समितीचे, तर त्यांचा स्वागत सत्कार घेऊया. तर मी म्हटलं 15 ऑगस्टला मस्त होईल. मेंटल हेल्थ या विषयावर सेमिनार घेण्यासाठी सह्याद्री फाउंडेशन तर्फे या मॅडम आल्या होत्या. खूप छान प्रकारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. वयामध्ये येणाऱ्या मुलांमध्ये मेंटल हेल्थ विषयी जागरूकता निर्माण करून देणे हे या फाउंडेशनचं काम आहे. कारण बरेच मुलं डिप्रेशन मध्ये जातात. जर मार्क्स चांगले पडले नाही 10वी 12वीला तर सुसाईड वगैरे करतात. त्याच्यासाठी ही सह्याद्री फाउंडेशन खूप छान काम करते आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे अशी भरपूर सारे नवीन कम्प्युटर शाळेमध्ये आलेले आहेत. पहिले कम्प्युटर होते परंतु भरपूर अपुरे होते. पटसंख्या खूप आहे शाळेची, त्या मानाने कम्प्युटर खूप कमी होते. हे खूप मस्त झालं. आणि आता हे चित्रात जे झाड दाखवत आहे ते कशाचं आहे, लवकरच या महिन्यामध्ये या झाडाचं काम पडणार आहे.